गेल्या 10 वर्षांमध्ये 48 देवराया त्यांनी तयार केलेले आहेत, निर्माण केलेले आहेत आणि 10 लाखांहून मला वाटतं 14 लाख आता आकडा झालाय, 14 लाखांपेक्षा जास्त झाडं लावली आहे. आणि नुसती झाडं लावली नाही, बरेचदा असं होतं की आपण झाड लावतो मग ते वाळून जातं किंवा ते मरतं. झाड लावण्या इतकंच झाड जगवणं, झाड वाढवणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तर ही 14 आहोत. झाडांचे गुण गाऊ झाडांचे गुण घेऊ हे बोधवाक्य आहे सह्याद्री देवराईचं. आणि म्हणून कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा अनोख्या पद्धतीनं माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य अजितदादा यांच्या हस्ते झाडाला पाणी घालून आपण करतो आहोत. मला असं वाटतं झाडांचे गुण गाऊ झाडांचे गुण घेऊ. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट नाही, 20-25 वर्षांपूर्वीची. रस्त्यावर जागोजागी झाडं होती, वडाच्या कमानी होत्या. एखाद्या राजासारखे आपण त्या कमानीतून जायचो. आता जागोजागी कार आहेत, ढाबे आहेत, पण झाडं. रस्ते गुळगुळीत झाले, गाव लवकर येऊ लागलं, पण सावली हरवली. बरं, सावली फक्त रस्त्यावरची नाही तर गावातली, शहरातली पण हरवली. झाडांची नाही, आता माणसांची सावली दिसते फक्त. आणि दुर्दैवानं माणसांच्या सावलीत कुणी उभा राहू शकत नाही, माणूस सुद्धा. तर माझे 2-4 मित्र आम्ही बसलो होतो भेळ खात, आणि तो म्हटला की इथं 400 करोडची माझी जागा आहे बरं का रस्त्याच्या बाजूला. तर म्हटलं आता काय बरोबर घेऊन जाणार आहे का, महाराष्ट्रात एवढा दुष्काळ पडलाय ना, आपण हे काय करतो. तिथं असं स्ट्राईक झालं की त्या गावात विचारलं की इथं आपल्याला सावलीला बसायला झाडच नाही आहे. तर एका म्हाताऱ्या माणसाला विचारलं की इथं झाडं होती का, तर तो म्हणला हो, हा डोंगर पूर्ण झाडाने भरलेला होता. तिथं स्ट्राईक झालं की पहिले आपण झाडं लावली पाहिजे. आणि तिथून ठरवलं आता झाडांसाठी जगायचं. आपण खाल्लेला गोटी आंबा, केशऱ्या, खोबऱ्या, गाडग्या, केळ्या, कागदी आंबा किंवा फुलं, काटेसावर, पळस, पांगारा, बेल, बकुळ, पिवळा चाफा, पारिजातक आणि आपला बहावा हे पुढच्या पिढीसाठी राहणार आहेत की नाही. उजाड झालेली मालरानं पाहिले की प्रश्न पडतो, इथे पूर्वी काय होतं. 70-80 वर्षाची माणसं सांगतायत दाट जंगलं होती. कुठं गेली, कुणी तोडली, तर आपणच. आता आपणच त्या मोकळ्या जागा भरल्या पाहिजेत, पण देशी झाडं लावून. हा विचार करून आम्ही झाडं आणि पर्यावरणासाठी काम करणारी सह्याद्री देवराई ही संस्था सुरू केली. सयाजी शिंदे यांच्या 66व्या वाढदिवसानिमित्त हा सत्कार समारंभ आपण आयोजित केलाय. मला एक फार सुंदर वाक्य आठवत आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांचा एकदा सत्कार होता आणि त्या सत्काराला उत्तर देताना ते असं म्हणाले की सत्कार हा असामान्य कर्तृत्वाचा व्हावा, असामान्य दातृत्वाचा व्हावा, केवळ देवाच्या दयेनं किंवा केवळ देवाच्या दुर्लक्षामुळे वाढलेल्या वयाचा होऊ नये. आपल्या इथे समाजामध्ये आपल्या लोकप्रियतेचा उपयोग सेलिब्रिटींनी सामाजिक कामासाठी करण्याची परंपरा तशी कमी दिसते. आणि एक 10 वर्षांपूर्वी सह्याद्री देवराई संस्था उभी करून आज जे काम उभं झालंय त्या चळवळीचा मला असं वाटतं हा सत्कार आहे. सयाजी शिंदे यांचा हा सत्कार नाही. आपण परत एकदा टाळ्या वाजूया आणि मान्यवरांच्या सत्कारांनी पुढचा कार्यक्रम करूया. आरोग्यपूर्ण सत्कार आहे हा. आज वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी सयाजीराव शिंदे यांचा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांना दीर्घायुष्य लाभावं अशा प्रकारच्या देखील परमेश्वराच्यांनी प्रार्थना केली. आपण त्यांना सगळ्यांना ट्री मॅन म्हणूया. ट्री मॅन सयाजीराव शिंदे. मित्रांनो, आज आपण एका विलक्षण व्यक्तिमत्वाचा आणि सह्याद्रीच्या पुत्राचा वाढदिवस साजरा करण्याच्या करता इथे एकत्र जमलेलो आहे. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये केवळ अभिनयाचा सुवर्ण अध्याय लिहिला नाही, तर झाडांच्या सावलीत लाखो जीवांचा आयुष्याचा श्वास त्यांनी देण्याचं काम आजपर्यंत चाललेलं आहे. खूप काही इथं सांगण्यात आलं. मगाशी अनेकांचा सत्कार करत असताना मी जरा वेगवेगळ्यांना विचारत होतो आणि प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तम प्रकारचं काम केलं. मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की काही सगळ्यांचं सांगत बसलं तर वेळ बराच होईल. माझ्यानंतर सयाजीरावांचे पण विचार आपल्याला ऐकायचे.
विकास नर्सरीचे विकास नलावडे हे ते काम बघतात. ते त्यांच्या परीनं सयाजीरावांना ह्या सगळ्या कामामध्ये मनापासून मदत करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि जे काही सयाजीरावांनी सह्याद्री देवराईच्या माध्यमातून आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जी काही झाडं लावलेली आहेत त्याच्यात पण त्यांचं योगदान असतं. शेतमजूर हे स्वतः होते शेतमजूर. आणि आत्ता गेल्या अनेक वर्ष कष्टातून त्या विकास नलावड्यांची आता 150 एकर स्वतःच्या मालकीची जमीन आहे. 150 एकर आणि 70 एकराची नर्सरी आहे. आणि आता ते म्हणले दादा मी IPO देखील काढतोय. मला एकच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की कधी आपल्याकडे काही नाही आहे असं म्हणून खचू नका किंवा नाराज होऊ नका. जर आपण प्रयत्न केला तर यश मिळतं. अशा प्रकारची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. तसंच दुसरं उदाहरण आहे रवींद्र भैरट. हे झाडं नेण्यासाठी त्यांचे ट्रक देतात, मोफत देतात. मी सहज त्यांना विचारलं की किती ट्रक आहेत आणि सुरुवात कधी केली. ते म्हणले वडिलांनी सुरुवात केली. आणि मी त्या व्यवसायामध्ये आलो तेव्हा वडिलांनी 3 ट्रक माझ्या ताब्यामध्ये दिले होते. आणि रवींद्रजींना विचारलं आता ट्रक किती आहेत. त्यांनी सांगितलं आता फक्त 1400 ट्रक आहेत. रवींद्रजी 1400 का 140 माझं काही चुकत नाही ना. 1400 आहेत ना. काही इन्कम टॅक्स येणार नाही काळजी करू नका. 1400 ट्रक त्यांनी निर्माण केले. म्हणजे आज एवढा मोठा त्यांनी ट्रान्सपोर्टचा व्यवसाय वाढवलेला आहे. सांगायचं एवढंच मला तात्पर्य की खूप काही आपण वेगवेगळी उदाहरणं घेत असतो, त्याच्यामध्ये सगळ्या काही गोष्टी पाहत असतो. पण अशी पण माणसं आज शून्यातनं विश्व निर्माण करणारी आहेत. मगाशी तुम्ही माझा सत्कार केला कारण पिंपरी चिंचवड शहरात रेड झोनच्या बाधित मिळकतधारकांना पण मोठा दिलासा दिला. मालमत्ता कराच्या सामान्य करात आपण 50% सवलतीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. मी नेहमी सांगतो की बाबा ह्या शहराचं माझं एक वेगळं आगळं नातं आहे. आणि फार तरुणपणी मला कामाची संधी या शहराने दिली 91ला खासदार म्हणून. आणि त्याच्यावर ह्या शहरातले मी ज्यावेळेस कुठल्याही पदावर असू नसू तरी देखील जेवढे काही प्रश्न आपल्याला सोडवता येतील ते मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करतो. ह्याच्याकरता अनेक माझ्या सहकारी मित्रांनी पाठपुरावा केलेला होता. कारण तुमच्या पण वेगवेगळे नगरसेवक नगरसेविका म्हणून काम करत असताना तुमच्याही अनेकांच्या वॉर्डामध्ये हा सगळा जनता किंवा नागरिक हे तिथं राहत असतात. त्यांच्यामुळं हा त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय होता. तसंच रेड झोन भागातील ट्रॅफिकची समस्या सोडवण्याच्यासाठी नियोजित DP रस्त्यांच्या भूसंपादनाच्यासाठी मिळणारा TDR हा 0.5% म्हणजे 50% वरून 1% मिळावा यासाठीचा प्रस्ताव आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून आता तो मंजुरीच्या करता आलेला आहे. लवकरच त्याला मंजुरी देण्याचं काम आमच्या महायुतीच्या सरकारकडनं होईल. पंकज भालेकर आणि बाकीचे सगळेजण ह्याच्याकरता खूप प्रयत्न करत होते. ते पण आपल्या रेड झोनच्या भागातील माझ्या सहकाऱ्यांच्या दृष्टिकोनातनं एक चांगला निर्णय आपण त्या ठिकाणी घेऊ शकलो. ह्याही गोष्टीचं समाधान हे माझ्यासारख्याला आहे. उद्याच्याला आज नारळी पौर्णिमा, उद्या रक्षाबंधन. आज नारळी पौर्णिमेचे काही भागामध्ये माहितीप्रमाणे मुंबई वगैरेला सुट्टी दिलेली होती. आणि उद्या रक्षाबंधन. एक भावा बहिणीचं अतूट नातं म्हणून आपण भाऊबीजेकडं रक्षाबंधनाकडे बघतो. आणि मागच्या वेळेस मला आठवतंय ह्या रक्षाबंधनाच्या निमित्तानंच आम्ही लोकांनी मग त्याच्यामध्ये आमची महिला बालविकास खात्याची मंत्री अदिती तटकरे असेल किंवा देवेंद्रजी असतील, एकनाथराव असतील, मी असेल, आम्ही सगळ्यांनी लाडक्या बहिणींच्या करता एक निर्णय घेतलेला होता. आणि त्याचं खूप मोठं समाधान आम्हाला आहे. आणि आमच्या लाडक्या बहिणी देखील त्याच्यातून त्या ठिकाणी आनंदी झाल्या. त्याही गोष्टीचा
निश्चितपणे आम्हाला कौतुक आहे आणि म्हणून त्या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींना देखील उद्याच्या माझ्या रक्षाबंधनाच्या निमित्तानं मी मनापासून शुभेच्छा देतो. सह्याद्रीच्या कड्याकोपऱ्यामध्ये जे काही आपला सह्याद्री, नेहमी सह्याद्रीची उदाहरणं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या काळामध्ये दिली गेलेली होती, परंतु या सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यात हिरवाईचं स्वप्न रुजवणारे महाराष्ट्राचे ट्रीमॅन म्हणून सयाजीराव शिंदे यांच्या 66व्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांच्या वतीनं, महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेच्या वतीनं सयाजीरावांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. अजूनही त्यांच्या मनामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या त्या पूर्णत्वाला जाव्यात अशा प्रकारचे परमेश्वरांनी प्रार्थना देखील करतो. सयाजीरावांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज राज्यभर त्यांच्या सह्याद्री देवराई फाउंडेशनच्या माध्यमातून जवळपास 1,00,000 झाडं ही लावली जात आहेत. आणि ही केवळ झाडं लावण्याची मोहीम नाही, तर पर्यावरणाच्या संवर्धनाचा संकल्प बळकट करण्याचा सुवर्णक्षण आहे असं माझ्यासारख्याचं प्रामाणिक मत आहे. इथं आपले स्वतः आलेले की ज्यांचं आपण भाषण पण ऐकलं, पद्मश्री जाधव पायंग आणि त्यांची मुलगी, स्वतः दोघंही आले मुलमुली, आणि त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत त्या आसामसारख्या परिसरामध्ये 12 लाख झाडं लावलेली आहेत. 12 लाख. आत्ता केंद्राने पण कार्यक्रम हातामध्ये घेतलाय. मित्रांनो, मी जसा आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे तसा बीडचाही पालकमंत्री आहे. मी 1.5 दिवसाकरता बीड आणि 2 दिवस मागं काल आणि परवा नांदेड, संभाजीनगर आणि बीडला गेलेलो होतो. रात्री मी उशिरा आलो आणि आज सकाळपासून पण माझी CM साहेबांच्या बरोबर आणि इतर काही महत्त्वाची कामं आपल्या चाकणच्या असतील, इतर कुठली असतील ते आपण करतोय. परंतु हे करत असताना बीडला काल आम्ही एका दिवशी 30 लाख झाडं लावण्याचा कार्यक्रम घेतला आणि त्याच्यामध्ये मी जिल्ह्यातली सगळी यंत्रणा, मग सगळ्या शिक्षण संस्था असतील, सगळे विद्यार्थी असतील, वन विभाग असेल, पोलीस खातं असेल, जेवढे काही विभाग मला त्याच्यामध्ये मदतीला घेता येतील तेवढे सगळे आम्ही घेतले आणि ती झाडं लावण्याचा कार्यक्रम तिथं झाला. मी सयाजीरावांना पण सांगत होतो, एक गोष्ट खरी आहे मित्रांनो, नुसती झाडं इतक्या संख्येने लावणं आणि खऱ्या अर्थाने झाडं जगवणं, पुढं अनेक वर्ष त्याला पाणी घालणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि मुळात आम्हाला सगळ्यांनाच पवार परिवाराला झाडाची आवड आहे, ज्याचा उल्लेख मगाशी तटकरे साहेबांनी आपल्या भाषणामध्ये केला. शेवटी आपण पुढच्या पिढीकरता तरी काही केलं पाहिजे. यंदा तर मुख्यमंत्र्यांनी, आम्ही महायुती सरकारनी 10 कोटी झाडं लावण्याचा कार्यक्रम घेतलाय. त्याच्यातली 1 कोटी झाडं एकटा बीड जिल्हा लावणार आहे आणि बाकीचे इतर जिल्हे मिळून लावतील. वन विभागाकडनं देशी झाडांची रोपं ही देखील मोफत देण्याचा एक मोठा कार्यक्रम आम्ही घेतला आहे हातात. आणि पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी असं 4 वर्ष 25-25 कोटी झाडं लावण्याचं टार्गेट. आणि आमची टर्म संपेल त्यावेळेस 100 कोटी झाडं लागली गेली पाहिजेत. आणि दरवर्षी लावलेल्या झाडाची काय परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये मॉर्टॅलिटीचं प्रमाण कसं कमी राहील, जास्तीत जास्त झाडं कशी जगतील, अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे आमचा राहणार आहे. त्याचं कारणही हे आहे की देशामध्ये जेवढी राज्य आहेत, आपलं राज्य आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचं राज्य म्हणून ह्या राज्याची ओळख आहे, परंतु देशात जेवढी राज्य आहेत त्याच्यात काही राज्यांच्या मध्ये जे वृक्ष लागलेले आहेत किंवा तिथं जी झाडांची संख्या आहे ती साधारण चांगली आहे. आपल्याला दरवर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाडं लावली तर 20 वर्षांनी आपण ॲव्हरेज देशाच्या बरोबर येणार आहे. आपला मराठवाड्यामध्ये, काही इतर भागामध्ये झाडांचं प्रमाण फार कमी आहे. विदर्भामध्ये किंवा अशा आदिवासी भागामध्ये, पट्ट्यामध्ये आदिवासी समाज पण त्याला चांगल्या प्रकारची मदत करत असतो. ते पण अतिशय मनापासून झाडांना जगवण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच्यामुळे तिथं इतकी अडचण नाही.
पण बाकीच्या ठिकाणी आता एक चांगली मानसिकता लोकांची झालेली आहे. आताही तुम्ही बघितलं असेल, अनेक जण बाकीचं देण्याच्या पेक्षा रोपं द्यायला लागलेली आहेत. आज पण आमच्या अनेक कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री आणि आम्ही सगळ्यांनी जे कार्यक्रम केले, पोलीस खात्याचा कार्यक्रम असेल, रेव्हेन्यू खात्याचा असेल, यशदाचा असेल, सगळ्या कार्यक्रमामध्ये रोपं दिली जात होती. पण दिलेली रोपं नीट लावली पाहिजेत, ती कशी जगतील ते पाहिलं पाहिजे. त्याही बद्दलचा प्रयत्न आपण करूया. आपल्याला पिंपरी चिंचवडमध्ये देखील आपण जास्तीत जास्त ग्रीनरी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इतर शहरांच्या पेक्षा चांगल्या पद्धतीने झाडं आपल्याकडे पण दिसतात आणि अजूनही आपल्याला मोठ्या प्रमाणावर ते लावायचं काम करायचं आहे, ह्याची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी. तसं बघितलं तर सयाजीरावांचा प्रवास, आता त्यांचे बंधू देखील आता आलेले, ते बहिणीने पण त्यांना शुभेच्छा दिलेल्या आपण ऐकल्या. अतिशय सर्वसामान्य गरीब कुटुंबामध्ये सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेल्या सातारा जिल्ह्यातल्या वेळे कामठी या छोट्याशा गावामध्ये शेतकरी कुटुंबात सयाजीरावांचा जन्म झाला. मगाशी आपल्या सगळ्यांचे सहकारी यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं अभिनेता सागर कारंडेंनी जे काही प्रतपत्र वाचून दाखवलं आणि त्याच्यामध्ये अरविंद जगतापांचं मी विशेष अभिनंदन करीन की एवढ्या वेगवेगळे त्याच्यामधले शब्द इतके मनाला एक ओलावा देणारे. त्याच्यामध्ये मी बघत होतो ते पत्र वाचत असताना सयाजीरावांचे डोळे देखील पाणावले होते. त्यांना देखील आईची आठवण आली. शेवटी आई म्हटलं की सगळं आपण विसरून जातो आणि हीच आपली मराठी संस्कृती आहे, हाच आपल्या सगळ्यांचा ठेवा आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. आणि म्हणून अशा कुटुंबामध्ये जन्माला आलेले सयाजीराव, सह्याद्रीच्या घनदाट जंगल परिसरातून निघालेला हा मुलगा कठोर मेहनत, चिकाटी आणि असामान्य कलागुणांच्या जोरावर देशभरातल्या चित्रपटसृष्टीमध्ये आपले पाय रोवून उभा आहे. जनसामान्यांच्या हृदयावर अधिराज्य त्या ठिकाणी गाजवत आहे. पडद्यावरचा खलनायक असो किंवा नायक असो, सयाजी शिंदे यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका ही वास्तवाचा आरसा ठरलेली आहे. शूलमधला बच्चू यादव असो, गोष्ट छोटी डोंगरा एवढी मधील कृषी मंत्री असो, सखाराम बाईंडकर नाटकातला सखाराम असो किंवा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतला ऐतिहासिक आणि खलनायकी भूमिका असो, त्यांनी प्रत्येक वेळेस आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकलेली आपण सगळेजण पाहत आलेलो आहे. आणि त्यामुळं खरं तर त्यांचं महाराष्ट्रापेक्षा दक्षिणेत अधिक चाहते आहेत. तिथल्या चित्रपटसृष्टींनी, रसिकांनी या मराठी कलावंताला अक्षरशः डोक्यावर घेतलेलं आहे. पण याचं त्यांचं यश हे केवळ पडद्यावर नाही तर पडद्याच्या बाहेर देखील दिसतं, जिथे ते पर्यावरण संवर्धनाचा अखंड योद्धा बनून काम करतात. सह्याद्रीच्या मातीतला रांगडेपणा त्यांच्यामध्ये आहे. या मातीतल्या रांगडेपणा सयाजीरावांच्या अंगामध्ये अक्षरशः भिनलेलं आहे आणि स्पष्ट सडेतोड बोलणं, जसं आहे तसं त्यांचं दिसणं, आणि नुसतं दिसणं नाही तर अगदी तसंच वागणं, जे पोटात तेच ओठात, हा अस्सलपणा सयाजीरावांच्या अंगात आहे. मला वाटतं त्यांच्यातला आणि माझ्यातला हाच गुण सारखा असल्यामुळं आमची वेवलेंथ जुळलेली आहे. त्यांनी अनेकांशी चर्चा केली, सगळं काही केलं, आणि त्यांना बघितल्यानंतर हे सगळं शब्द वापरल्यानंतर ते एक मागचं गाणं आठवतं, गडी अंगाने उभाने आडवा त्याच्या रूपात गावर नका ओढवा. तशा पद्धतीनं सयाजीरावांचं एकंदरीत त्यांचं सगळं असामान्य अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. आपण सयाजी शिंदे केवळ कलावंत नाही आहेत तर ते निसर्गप्रेमी आहेत, संवेदनशील मनाचा व्यक्तिमत्व आहे. आपल्या आईची आठवण चिरंतन राहावी म्हणून त्यांनी आपल्या आईच्या वजना एवढ्या देशी झाडांच्या बिया रुजून त्या ठिकाणी लावलेल्या, त्यांच्या जीवनात निसर्गाची ओढ ही आईकडून त्यांना मिळालेले बाळकडू आहेत. सह्याद्रीच्या डोंगर रांगांच्या मध्ये वसलेल्या आपल्या गावात दिलेली संस्कार शिदोरी ती आहे. सयाजीराव जितके धाडसी आहेत तितकेच हळवे देखील आहेत, आणि बालपणाच्या मैत्रीला ते आज देखील तितक्याच आपुलकीनं जपतात. त्यांचे अनेक बालमित्र आहेत.
मात्र शिवाजी शिंदे हा त्यांचा जवळचा बालमित्र आहे. शिवाजीराव गावात शेती करतात. या शिवाजीरावांनी त्यांना आपल्याला एकदा विमानात बसायचं अशी इच्छा बोलून दाखवली आणि आपल्या बालमित्राची इच्छा पूर्ण करण्यासाठी सयाजीरावांनी थेट प्रायव्हेट विमान बुक केलं. सोशल मीडियावर प्रायव्हेट जेट विथ शिवाजी शेठ असा सयाजीरावांचा व्हिडिओ पाहिला आणि मनापासून वाटलं प्रत्येकाच्या आयुष्यात शिवाजी शेठ सारखा मित्र असावा आणि शिवाजी शेठला सयाजी सारखा मित्र त्या ठिकाणी लाभावा. आणि त्याच्यातल्या काही गमती काय झाल्या ते मी सांगून आपला वेळ घेत नाही, परंतु तिथं बसले ते शिवाजीराव. तिथं कुठे शिवाजीराव? हा, तेव्हा का पहिल्या रांगेतच बसलेत. तर इतकं नव्हे तर सयाजीरावांनी आपल्या या मित्राला केवळ विमान प्रवास घडवला नाही तर उंटावरचा शहाणा या चित्रपटात एक छोटीशी भूमिका देखील देऊन त्याला अभिनेता देखील त्यांनी बनवलं. ही खरी आयुष्यभराची मैत्री जी आज सोशल मीडियावर सर्वत्र चर्चेमध्ये आहे. आणि अलीकडे सोशल मीडिया किती ॲक्टिव्ह आहे तुम्हाला माहिती आहे. त्यांनी मगाशी जे काही नितीन गडकरी साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे. ते मला नेहमी म्हणतात की दादा आपण सगळ्या भागामध्ये ही सह्याद्री देवराई उभी करू. जवळपास 48 ठिकाणी 10 लाखपेक्षा जास्त झाडं आत्तापर्यंत लावली गेलेली आहेत. परंतु मनापासून सगळीकडे त्यांना साथ मिळत नाही. अनेक अडचणी त्यांना आलेल्या आहेत. मी त्यांच्याकडनं त्या सगळ्या ऐकलेल्या आहेत. माझ्या परीनं जिथं जिथं मदत करता येईल तिथं तिथं मदत करण्याचा माझ्यासारख्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये असतो. परंतु मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. काही वर्षापूर्वी आपला हडपसर जिथं आहे तिथं 100 वर्षाचा वटवृक्ष कोसळला होता. आणि बऱ्याचदा पूर्वी आपण लहानपणी ज्यावेळेस कुठं फिरायला जायचो, प्रवासात जायचो, इव्हन तटकरे साहेबांच्या कोकणामध्ये जात असताना पण जुनी तिथं जांभळाची झाडं, तिकडं आंब्याची झाडं, एवढं घनदाट त्याच्या झाडांची मस्तपैकी सावली असायची आणि त्याच्यातनं आपण जात असायचो. कधी कळायचं पण नाही दुपारी 12चं ऊन पडलं का दुपारी 2चं ऊन पडलं. एवढं चांगल्या पद्धतीनं ब्रिटिशांनी त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं लावली होती. परंतु हे नॅशनल हायवे किंवा आपल्याला आता रस्ते, आज तर मी सकाळी सुनील तटकरे चाकणला गेलो. आम्हाला आता माझ्या पिंपरी चिंचवडमध्ये त्या चाकणच्या चौकापर्यंत खालचा रस्ता 12 लेनचा करावा लागतोय. 12 लेन, 6 लेन जायला 6 लेन यायला आणि वर आणखीन मला वाटतं 6 लेनचा आम्ही करतोय आणि त्याच्यावर पुन्हा आम्ही मेट्रो करतोय. अशा पद्धतीनं आज मी जवळपास मित्रांनो 2000 कोटी रुपयाचे वेगवेगळ्या माध्यमातून कामं त्या परिसरामध्ये मंजूर केली. तुम्ही बघा त्याच्यामध्ये 5-6 डिपार्टमेंटला मी कामाला लावलेलं आहे. कारण मी कामाचा माणूस आहे त्याच्यामुळे मी कामाला लावू शकतो. आणि त्या सगळ्यांना सांगितलं की मी आढावा घेईन, मला हे सगळं दुरुस्त झालं पाहिजे. हिंजवडीला पण आपण करतोय, तिकडंही करतोय, ती काळाची गरज आहे, ते केलं पाहिजे. आणि त्यामुळं आपण त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. एकंदरीतच मगाशी मी सांगत होतो की 100 वर्षाचा वटवृक्ष कोसळला. ही बातमी ज्यावेळेस आमच्या सयाजीरावांना कळली त्यावेळेस तो वटवृक्ष उचलून त्यांनी साताऱ्यातल्या गोळीबार मैदानावर त्याचं पुनर्रोपण केलं, बरोबर ना, आणि त्या झाडाला पुन्हा नवजीवन दिलं. अशा पद्धतीनं झाडांवर, निसर्गावर कृतीतून प्रेम करणाऱ्या नितीनजींनी पण निसर्गप्रेमी सयाजीरावांना शुभेच्छा दिलेल्या आपण पाहिल्या. त्याचाही मला मनापासूनचा आनंद आहे. आणि हे सगळं करत असताना मला अभिमान आहे की एका मनस्वी कलावंत हा आमचा एक जवळचा सहकारी हा बनलेला आहे. या अभिनेता असलेल्या मित्राला मी नेता बनवलंय. सयाजीरावांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही मध्ये प्रवेश दिला आणि त्यातून त्यांचा सामाजिक आणि राजकीय प्रवास देखील त्या ठिकाणी सुरू झाला. मला आठवत आहे सुनील तटकरे, तुम्हाला आठवत असेल आपण देवगिरीला बसलो होतो, त्यांना एवढं प्रेशर आलेलं होतं, अरे मी पक्षात आलं तर काय होईल, इथं कसं होईल, तिथं कसं होईल. म्हणलं काय काळजी करू नका, काय होणार नाही. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी तशा पद्धतीचा निर्णय घेतला. मला खात्री आहे त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाबरोबर हा सार्वजनिक जीवनाचा प्रवाससुद्धा यशस्वी आणि उत्तुंग ठरेल. आता ते केवळ पडद्यावरच नव्हे तर प्रत्यक्षात देखील विविध भूमिका पार पाडतात. मागच्या वर्षी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून सामाजिक कार्याला आणि पर्यावरण चळवळीला एक राजकीय बळ देण्याचा संकल्प केला. राजकारण हा त्यांच्यासाठी सत्ता मिळवण्याचा मार्ग नाही
तर एक लोकांच्यापर्यंत आपला संदेश पोचवण्याचा आणि हिरवाईची चळवळ अधिक व्यापक करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. आज आपल्यासोबत आणखी एक थोर व्यक्ती उपस्थित आहे, त्याचा उल्लेख मी मगाशी केला, ते म्हणजे पद्मश्री जाधव पायंग, फॉरेस्टमॅन ऑफ इंडिया. ब्रह्मपुत्रा नदीच्या किनाऱ्यावर एका पडीक जागेवर त्यांनी एकट्याने जवळपास 12 लाख झाडं लावण्याचा विक्रम केलेला आहे. आणि सयाजीराव शिंदे आणि जाधव पायंग हे दोघे केवळ पर्यावरणाचे रक्षक नाहीत, तर नव्या पिढीसाठी हरित भारताचे हे दोघं शिल्पकार आहेत असं म्हटलं तरी ते खरं ठरेल. आजच्या या सोहळ्यात आपण फक्त एका कलाकाराचा वाढदिवस साजरा करत नाही, तर एका पर्यावरण योद्ध्याचा गौरव करतो असं माझं मन मला सांगतंय. सयाजीराव, आपला वाढदिवस ही केवळ व्यक्तिगत आनंदाची गोष्ट राहिली नाही, तर निसर्ग, मैत्री आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचा हा सन्मान आहे असं आम्हाला प्रत्येकाला वाटतं. मी पुन्हा एकदा सयाजीरावांच्या सारख्या जगन्मित्राला आपल्या सर्वांच्या वतीनं, राज्याच्या वतीनं वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या आयुष्यामध्ये कायम हिरवाई, मायेची सावली राहो अशा प्रकारच्या सदिच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाषणासारखं भाषण मला करता येत नाही आणि मला खूप चांगलं येतं भाषण. मी नट आहे, भाषण करून दर 2-4 मिनिटांनी टाळ्या घेऊ शकतो, पण माझा तो हेतू नाही, मला तसं करायचं नाही. मला नम्रपणे सांगावं असं वाटतं की माझा वाढदिवस करताना मी जन्मात कधी वाढदिवस करायचं पद्धत नाही आमच्याकडे. म्हणजे लहानपणीपासून आई ओवाळायची आणि देवाला असं नमस्कार करायचं लावायची, हा आमचा वाढदिवस असायचा. मराठी परंपरेत तो सगळा तसाच होता. त्यानंतर केक कापणं मी कधी करू दिलं नाही. पण मला असं सांगण्यात आलं की सॉरी हां, व्यासपीठावरील मान्यवर ते असं बोलायचं ना, तर अजितदादा तटकरे साहेब, अण्णा, रुपालीताई, मनोहर जगताप, जाधव पायंग आणि तुम्ही सगळे थोर माणसं. खरं तर मी तुम्हाला सांगण्यासारखं काही नाहीच आहे. तुम्ही इतकी थोर माणसात, इथं आलेली सगळी माणसं ही महाराष्ट्रात झाडासाठी काम करणारी आहेत आणि वेगवेगळ्या 40-50 देवरायातले सगळे प्रतिनिधी आमच्या इथं आलेले आहेत. तर त्यांना त्यांच्यामुळं सह्याद्री देवराय आहे आणि सह्याद्री देवरायमुळं ते आहेत. आम्ही एकमेकाला सपोर्टिव्ह आहोत, कारण आपण मानतोच की झाड आहे तर सगळं आहे. तर ती सगळी माणसं आहेत, त्यांना अजून वेगळं काही सांगायचं आहे. जाधव पायंग, तुम्ही जरा येता का समोर? त्यांना मग हिंदीत बोलायला लागेल नाही का? बस त्यांचा स्पर्श झाला, त्यांच्यासारखा आदर्श घेऊ आपण आणि पुढे जाऊन तसं काम करू. मला एवढंच सांगायचं आहे की बस, अजूनपेक्षा वेगळं काही सांगायचं नाही. आमचा सखाराम बाइंडर म्हणजे कशा टाळ्या घ्यायच्या असतात आणि कसं लोकांना भाषणात गुंगवायचं असतं ते मी सखाराम बाइंडरमध्ये दाखवीन किंवा विष्णुबळामध्ये दाखवीन. पण मला इथं काही सांगायचं नाही. मला खूप आनंद होतो आहे की मनोहर जगताप यांनी सखाराम बाइंडर प्रोड्यूस करायला घेतलं. मी ठरवलंच नव्हतं की आता नाटक करायचंच नाही, पण एक वर्षभर हा हो करता करता मी ठरवलं की हे नाटक करायचं आहे. तर विजय तेंडुलकरने असं 50 वर्षानंतरसुद्धा असं नाटक करावं असं वाटतं, इतकं सुंदर ते नाटक लिहिलेलं आहे. ते नाटक करणार आहे. आणि त्याच वेळेला अनुप जगदाळे, विष्णुबाळा पाटलांबद्दल आम्ही बोलायला लागलो आणि विष्णुबाळा पाटीलचा मुलगा प्रत्यक्षात असताना हजर आहे, आत्ता त्यांना बोलवलं आणि मग आम्ही परत ह्याच्याबद्दल राहिलेल्या गोष्टी आपण करायला पाहिजेत. मीच विष्णुबाळाचं काम केलं होतं आणि तो पिक्चर महाराष्ट्रात खूप हिट झाला. आणि आताच मला पिंकू सांगत होती की मला आज पण विष्णुबाळाची मुलगी म्हणून लोक कराडला ओळखतात, इतकं त्याची प्रसिद्धी झाली होती. तोही सिनेमा करतोय, हे एक वैशिष्ट्य यातलं वाटलं. महाराष्ट्राला अतिशय आपली वैचारिक दिशा देणारे साहित्यिक, थोर साहित्यिक विठ्ठल वाघ आज आपल्यासमोर आहेत, बोलायले आहेत. त्यांचे मिसेस आहेत रंगनाथ पठारे सर, ज्यांचे आमचे पालकत्व सुमतीताई आणि त्यांनी घेतल्यासारखं. ते कुठल्याही कार्यक्रमाला कधी बोलवलं तर जाणार नाही, मान पान आणि अशा वैचारिक स्वतःचा एक ठामपणा असलेले पठारे सर, सुमतीताई आणि आमचे अण्णा आज इथं आहेत. तर मी सगळ्यांना टाळ्या वाजवायला सांगेन की मला त्यांचा आशीर्वाद लाभला आणि
ते इकडं आले, त्याचा मला खूप आनंद वाटला. मी कधीही बेरात्री त्यांना फोन करून काही विचारू शकतो. त्याचप्रमाणे माझी मोठी ताई, आमचे मेव्हणे, आमच्या मेवण्या बहिणी भाऊच झाले जातात, ते काही राहिलं नाही तसलं काही. माझी ताई 80 वर्षाची आहे, आमच्या वहिनी आलेल्या आहेत. ही सगळी माणसं वाढदिवसाला, म्हणजे खरं तर मला वाटतं हे आईची रूपच आहेत माझ्या सगळी. आणि त्यामुळं मला असं वाटतं की यांची मला अजून यांच्या पण तेवढी झाडं वाढवायला लागतील, एवढं बळ मला त्यांच्याकडून मिळो आणि त्यांना जिवंत ठेवण्याचं ताकद माझ्याकडे येवो, असं मी अपेक्षा करेन या संदर्भात. आणि बायकोबद्दल सांगायचं झालं तर ते पु ल देशपांड्यांचं एक वाक्य आहे ना, कुठेतरी फेसबुकला परवा बघितलं होतं मध्ये, की नवरा म्हणजे कलाकार, नवरा म्हणजे पदराखालचा मेणबत्ती असते, पदर पण जवळ द्यायचा नसतो आणि त्याला बिजू पण द्यायचं नसतं, तर कसं समाजात जायचं, असं तिचं ते सगळं जगणं चाललेलं आहे. आणि या अशा सगळ्या जगण्यात पुढे जात असताना मी सह्याद्री देवरायातले जे महाराष्ट्रातून आलेले आहेत त्यांचं खूप आभार मानतो. खूप चांगलं काम करतात. म्हणजे आमचे मस्केवाडीचे असतील, हिंगोलीचे असतील, म्हणजे 40 ठिकाणची नावं घ्यायची किती आणि काय करायचं. पण मस्केवाडीचे सुदाम भाऊ आलेत, शिवाजीराव आलेत, किरण भाऊ आलेत, सगळे नावात. सचिन आमचा यातला महाराष्ट्राची सगळी धुरा सांभाळतो. सचिन तुम्हाला सगळी नावं सांगेल आणि काय काय काम चाललं ते सांगेल. पण मला असं वाटतं की दादा, 1 मिनिट, मला जर एवढंच म्हणणं आहे की एक वृक्षप्रसाद योजना ही कसल्या परिस्थितीत सक्सेस झाली पाहिजे महाराष्ट्रात. म्हणजे पवन कल्याण सरांनी तेलुगूमध्ये करायची घेतली, तर एकदा दादांना मी भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, अरे ही खूप चांगली योजना आहे, मी देवेंद्रला पण बोललो आहे आणि आपण तिघं एकत्र बसू आणि ती रितसर मार्गी लावू. तर ती राहिली तर खूप प्रोटोकॉलशिवाय अधिकाऱ्यांना यांना सांगण्याशिवाय एक श्रद्धेनं काम मोठं होईल आणि सगळी देशी झाडं खूप लागतील. तेवढी एक योजना सक्सेस करून द्यावी. मला 40-41 आमदार निवडून आलेत आपले, त्यांच्या प्रत्येक जिल्ह्यात एक देवराई तयार व्हावी म्हणून मी प्रयत्न करतो. पण त्यातल्या यावर्षी 20 तरी सुरू व्हाव्यात. मला वाटतं 10-12 सुरू झाल्यात. आणि अण्णांनी जर सांगितलं बनसोड सरांनी की त्यांच्या तिकडची सुरू झाली आहे आणि ढग्या डोंगर म्हणजे एक 10-12 तर सुरू झाल्यात. पण त्या 20 सुनील आणि शेळकांचं पण काम सुरू झालं आता लवकरच. हे बोर्ड सगळीकडे लागतील. आणि छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवराई, छत्रपतींच्या काळात 350 देवराया झाल्यात, तर आपल्या काळात 100 देवराया उभ्या राहाव्यात एवढंच एक स्वप्न घेऊन हा वाढदिवस मला करावासा वाटला. तर हे एवढं सगळं पूर्ण व्हावं अशी माझी इच्छा आहे. यावेळेला मला आईची खूप आठवण येते. आई जिकडं कुठं असेल तेव्हा तिला वाटेल की अरे बीजे तुला केली होती तर माझ्या मुलानं खरं बोलला आणि त्याप्रमाणे काम चाललं आहे, त्याप्रमाणे सावली पेरतो आहे, वाढतं आहे, पशुपक्ष्यांना फळांना त्यांच्या सुगंधात आणि ती दिसेल असं मला वाटतं. आणि ही प्रत्येकाच्या आई बापाबद्दलच वाटतं. आणि मी अजून काय बोलावं अशी अपेक्षा आहे. हां, म्हणजे काय माहिती ना, आपण आचरणातनंच काम करावं असं वाटतं. लोकांना सांगण्यात वेळ वाया घालवू नये. सांगायला खूप माणसं आहेत, आपल्याला करणारी माणसं जोडायची आहेत आणि तेवढी जेवढी भेटतील ती भेटत आहेत, त्यांना घेऊन पुढे चाललो आहे. तर मला काही सांगायचं नाही, मला तसं वागायचं आहे. आणि मी तुमच्या प्रेमाचं मला वागण्यासाठीचं बळ मिळो एवढी अपेक्षा करतो. धन्यवाद.